उपनगरातील काही रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला। यात चर्नी रोड, मरीन लाईन्स, कॉटन ग्रीन अशी मुंबईतील विविध स्टेशन्सची नावं आहेत आणि या नावांमध्ये इतिहास दडला। हाच इतिहास आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊ। मुंबईच्या मधोमध असल्यामुळे 1930 साली बांधण्यात आलेल्या या स्थानकाला मुंबई सेंट्रल हे नाव पडलं होतं। मुंबईच्या दळणवळणाचं हे मध्यवर्ती केंद्र असणार होतं आणि म्हणूनच या स्थानकाला हे नाव देण्यात आलं। जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे हे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते। मुंबईच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता। त्यांच्या नावावरून आता मुंबई सेंट्रलला नाना जगन्नाथ शंकरशेठ रेल्वे स्थानक हे नाव देण्याचा प्रस्ताव आहे। 19व्या शतकात या भागात असलेल्या ब्रिटिशकालीन मरीन बटालियनच्या बॅरेक्सवरून या स्टेशनचं नाव देण्यात आलं होतं। मुंबादेवीला मुंबईची ग्रामदेवता म्हणून मान्यता आहे। दक्षिण मुंबईत मुंबादेवीचं एक सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि याच मंदिराच्या नावावरून या मरीन लाईन्सचं नाव बदलून आता मुंबादेवी ठेवण्याची मागणी करण्यात येते। कॉटन ग्रीन हे एक ऐतिहासिक स्थळ आहे। इथूनच भारताचा कापसाचा व्यापार सुरू झाल्याचं मानलं जातं। काळाचौकी पोलीस चौकीवरून या स्थानकाला आता काळाचौकी नाव देण्याचा प्रस्ताव आहे। या स्थानकाजवळ असणाऱ्या नौदलाच्या तळावरून याला डॉकयार्ड रोड असं नाव पडलं। मुंबईतल्या माझगाव नावाच्या परिसरावरून आता नवं नाव देण्याचा प्रस्ताव आहे। किंग जॉर्ज यांच्या नावावरून किंग्स सर्कल हे नाव पडलं। या स्थानकाच्या परिसरात असलेल्या पार्श्वनाथ मंदिरावरून तीर्थंकर पार्श्वनाथ हे नाव देण्याचा आता प्रस्ताव आहे। तुम्हाला या रेल्वे स्थानकांच्या नावांचा हा इतिहास माहिती होता का? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो, नवीन नावांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा आम्हाला कळवायला विसरू नका।